28 तारखेला 3 ते 4च्या दरम्यान काही 14-15 वर्षाच्या मुलांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवल्याची माहिती तानाजी खर्चे या पत्रकाला मिळाल्यावरती तो तिथे गेला होता। गेल्यावरती त्याने जी काही घटनाक्रम आहे त्याची व्हिडिओ शूटिंग 1-1.5 मिनिटाची पाठवली होती, ती माझ्या फेसबुकवरती आहे, तुम्ही पाहिली असेल। रात्री 9च्या दरम्यान पोलिसांनी एक खोटी फिर्याद रचली, फिर्याद दाखल केली तानाजी खर्चेवरती। त्या फिर्यादीमध्ये जातीवाचक शिवीगाळ पोलिसाला केली, कॉलर पकडली असं पोलीस कर्मचारी सांगतात। आणि 4 वाजता घडलेली घटना 9 वाजता गुन्हा दाखल करतात। FIR दाखल करताना कुठल्याही गुन्ह्यामध्ये गुन्हा घडल्याचं ठिकाण आणि पोलीस स्टेशनचं ठिकाण अंतर हे नमूद करायचं असतं। पोलिसांनी 5 किलोमीटर अंतर नमूद केलं। वास्तविक पाहता घटनास्थळ जे तथाकथित घटनास्थळ आहे त्याच्यामध्ये आणि ठाणे अंमलदाराच्या टेबलपर्यंत 20 पावलाचं ते 30 पावलाचं अंतर आहे। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये, पोलीस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये, कंपाऊंडमध्ये, DBच्या ऑफिसच्या बाहेर, खोलीच्या बाहेर घटना घडली असं फिर्यादीमध्ये सांगितलं। परंतु व्हिडिओ पाहिला माझ्या फेसबुकवरला जो मी टाकलेला आहे सकाळी, त्याच्यामध्ये तानाजी खर्चे पोलीस स्टेशनमध्ये तिथं जातो, दरवाजापाशी थांबतो, दरवाजा वाजवला असेल काय माहीत नाही मला, दरवाजा उघडला जातो, एक लहान मुलगा त्याचं वय 15च्या आसपास आहे, 10वीचा मुलगा आहे, तो दरवाजा उघडतो, तानाजी खर्चे आत जातो, त्या रंदे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रश्न विचारतो। प्रश्न विचारल्यावरती त्याची उत्तरं मिळतात। 2-3 मुलं आणलेली आहेत, आणखी मुलं आणायची आहेत, गुन्हा दाखल आहे का मुलांच्यावर, तर कुठला गुन्हा दाखल नाही। त्यातल्या एका मुलाचा जर चेहरा पाहिला व्हिडिओमधला, पॉज करून पहा की त्याच्याबरोबर काय दुर्व्यवहार केला आहे आत, की तो भीतीपोटी त्या चेहरा घाबरलेला आहे हे तुम्हाला दिसेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल असेल किंवा नसेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 वर्षाच्या कोवळ्या पोरांना असं डांबून पोलिसांना ठेवता येणार नाही, असं कदाचित तानाजी खर्चेचं म्हणणं असेल। त्याने शूटिंग काढली, तो मोबाईल त्या रणदेवे नावाच्या त्या पोलीस कर्मचाऱ्याने हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला। नंतर तो प्रकार तिथं संपल्यावरती संध्याकाळी 6च्या दरम्यान, 5-6च्या दरम्यान मला तानाजी खर्चेचा फोन आला की अशी घटना घडलेली आहे। मी बिझी होतो, मला पुण्याला जायचं होतं, पण तरी एक सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा पत्रकार आहे म्हणून मी चौकशी करण्यासाठी 6-6:30च्या दरम्यान तिथं गेलो असेल। ते सगळं CCTV फुटेज आहे पोलीस स्टेशनला उपलब्ध। तिथं काय घटना घडल्या, काय झालं ते माहिती आहे मला। तिथून परत मी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना काय अधिकारी होते त्यांना म्हणलं आपण जेवायला जाऊ, ते म्हणले तुम्ही चहा घ्या आमच्याबरोबर, मला काम आहे। पुन्हा मग मी एका ठिकाणी पडस्थळ या एका आमच्या वडिलांच्या संबंधित व्यक्तीच्या बरोबर संबंधित व्यक्तीच्या इथं जेवायला गेलो। तिथनं जेवण करून मी 8:30-9ला परत त्या दरम्यान परत फोन आला। जाताना मी तानाजी खर्चेला म्हणलं होतं जेवायचाला, पोलिसांना म्हणलं होतं जेवायचाला। येताना पुन्हा मला तानाजी खर्चेचा फोन आला की मला पोलिसांनी थांबवून ठेवलेलं आहे, मला जाऊ देत नाहीत, तुम्ही या। मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा, संघटनेचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा कुठल्याही विचार न करता जर मला असं वाटलं की किंवा मला तथ्य एखाद्या गोष्टी वाटलं की याच्यामध्ये काहीतरी चुकीचं चाललेलं आहे असं वाटलं की मी त्यांच्या समर्थनात उभा असतो। आणि तानाजी खर्चेचा तर माझा संबंध होताच। मी तिथं गेलो, पोलिसांवर चर्चा केली, म्हणलं वाद
संपून टाका, म्हणजे काही वादवादाचा अर्थ नाही याच्यामध्ये. पोलिसांची चूक दिसते मला, जे काही घटनाक्रम ऐकला आहे त्याच्यावरून. तर पोलिसांची नोकरी जाऊ शकते, तर सोडून द्या विषय, मी त्याला सांगतो. आणि एवढं बोलल्यावर परत पुन्हा चहा पाण्याचा विषय झाला. मी त्याला म्हणलं, पोलीस अधिकाऱ्यांना म्हणलं, मी आता ह्याला घेऊन जातो. नाही म्हणलं, याला थांबवा. म्हणलं जर गुन्हा दाखल आहे का याच्यावरती, गुन्हा दाखल असेल तर थांबवा. ते म्हणले नाही गुन्हा दाखल, किंवा त्यांनी काही सोयीचं मौन बाळगलं. मी त्यांना म्हणलं जर गुन्हा दाखल नसेल तर मी ह्याला घेऊन जाणार. मला असं समजलं की गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मी दाणाजीकरचेला म्हणलं की जर तो गुन्हा दाखल असेल, तू काही चुकीचं केलं नसेल तर हो अटक. म्हणलं काय अडचण आहे, कोर्टामध्ये जामीन घेईल, कोर्ट आहे, न्यायालय आहे भविष्यामध्ये. मी स्वतः त्याला जे थांबवलं, मग त्याने मला सांगितलं की हे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये एक रेकॉर्डिंग आहे, तुमच्याकडं घ्या म्हणले. ठीक आहे म्हणलं, माझ्याकडे मोबाईल दे, मी घेऊन जातो, तुझ्या घरच्यांना देतो मोबाईल. नंतर तो मोबाईल मी घेतला. त्यानंतर मी त्यातलं जे काही व्हिडिओ, त्याने मला त्याचा पासवर्ड सांगितला. पासवर्डमधनं तो बाहेर गेल्यावरती पोलिसांच्या, मी त्याच्या मोबाईलमधनं तो पोलीस स्टेशनचा जो काही व्हिडिओ आहे, जो आज मी फेसबुकला टाकलेला आहे, तो व्हिडिओ माझ्याकडे घेतला. त्यानंतर 2 पत्रकारांना मी तो व्हिडिओ टाकला त्याच दिवशी 28 तारखेला रात्री. नंतर मी माझं पुण्याला गेलो 10 वाजता रात्री. त्या दिवशी त्याला अटक करण्यात आली रात्री. 29 तारखेला सकाळी PI कोकणे साहेबांच्या केबिनमध्ये काही लोक बसले होते. काही लोक माझ्या संबंधित लोक होते. सगळेच काही लोक PI यांचं कोकणेचं ऐकत असं नाही. त्यांना कळतं की काही चुकीचं चाललेलं आहे. त्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं, काही पत्रकार तिथे उपस्थित होते. PI कोकणे यांनी एका भाजपच्या माजी आमदाराला, जे फडणवीसांचे अत्यंत जवळचे आमदार आहेत, लाडके आमदार आहेत, त्यांना फोन केला. त्यांनी काय म्हणायचं, काय अभिवादन करायचं हा वेगळा विषय आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे पोलीस जय हिंद असं अभिवादन करतात. त्यानं PI कोकणेनं जय श्रीराम असं अभिवादन केलं. ते कोणी जय श्रीराम म्हटलं असेल, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. कोणी काय अभिवादन केलं पाहिजे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नंतर बराच वेळ दोघांची चर्चा झाली. पलीकडनं ते माझे आमदार काय बोलत होते काय आम्हाला माहीत नाही. नंतर काल 31 तारखेला सकाळी मी जो मोबाईल घेतला होता तो पोच केला होता त्याच्या तानाजीकरच्या भावाकडं, दत्तात्रय करचेकडं. तो मोबाईल काल सकाळी 10च्या सुमारास PI कोकणे यांच्या केबिनमध्ये DYSP यांनी रिकवर केला दत्तात्रय करचे याच्याकडून. याचं CCTV फुटेज पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे. आणि मला जर पोलिसांनी CCTV फुटेज नष्ट नाही केलं तर ते स्पष्ट होणार आहे. आणि पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड नष्ट करणं हा बी गुन्हा आहे, मी पोलिसांना सांगू इच्छितो. जो रेकॉर्ड ॲक्ट आहे त्यानुसार पोलिसांना त्यांचं कुठलंही रेकॉर्ड नष्ट करता येणार नाही. जो मोबाईल रिकवर झाला त्या मोबाईल संदर्भामध्ये काल पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये माझं नाव टाकून राहुल मकरेकडनं आम्हाला मोबाईल जप्त करायचा आहे, मला आरोपी नंबर 2 केलं. माझा प्रश्न असा आहे पोलिसांना, तथाकथित खाकी वर्दीतल्या गुंडांना, सगळेच नाहीत पण काही लोक मोजके जे आहेत गुंडगिरी करतात पोलीस स्टेशनमध्ये राहून, सरकारचा पगार घेऊन, आमच्या टॅक्समधला पगार घेऊन, FIR मध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये तफावत आहेच, परंतु FIR मध्ये तुम्ही मोबाईल ने काय गुन्हा केला असं कुठं लिहिलं नाही. मोबाईलने काय गुन्हा केला? पोलीस प्रशासनाचं किंवा उच्च न्यायालयाचं
यांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशन पब्लिक प्लेस आहे आणि पब्लिक प्लेसला मोबाईल रेकॉर्ड करता येतो, व्हिडिओ काढता येतो. मग पोलिसांना कस्टडीचा मोबाईल पाहिजे होतो. बरं, त्या मोबाईलचा मालक तानाजी करचे त्यानं मला स्वेच्छेनं मोबाईल दिला. त्यातलं रेकॉर्ड पोलिसांनी किंवा व्हिडिओ नष्ट करू नयेत म्हणून, म्हणजे पोलिसांच्या विरोधातले पुरावे नष्ट करू नयेत म्हणून त्याने विश्वासाने माझ्याकडे मोबाईल दिला. पोलिसांना मोबाईल कशासाठी पाहिजे होतो? तर जे पोलीस अडचणीत आले ते रणदिवे किंवा जे काही अधिकाऱ्यांनी त्या रणदिव्याला सांगितलं की त्याला लहान मुलाला डांबून ठेव, तर मला आणखीन शंका आहे की त्या मुलांच्यावर काही गैरकृत्य झाले का. तुम्ही पुन्हा व्हिडिओ पहा. त्याला मारहाण झाली का, त्याला भीती दाखवली का, त्याला शिवीगाळ झाली का. FIR मध्ये रणदिवे सांगतात की आम्ही मुलांना समजावून सांगायला नेलं होतं. समजावून सांगायला डांबून ठेवतात, बंद करून ठेवतात दरवाजा आड. अरे लाज थोडी वाटली पाहिजे. लहान मुलं 15-16 वर्षाचे काय परिणाम होणार आहे? कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही बसलं हे 15-16 वर्षाच्या मुलांना डांबून ठेवायचं? मग तानाजी करचेने काय चूक केली? व्हिडिओ तुम्ही पहा, वारंवार पहा. त्या मुलाच्या घाबरलेला चेहरा बघितल्यावर तुम्हाला लहान मुलं असतील, आपल्या मुलांना जर ह्या भीती म्हणजे त्यांनी जर घाबरलेला चेहरा पाहिला तर आपल्यालासुद्धा वाईट वाटतं. आपली मुलं असतात त्यांचा जर चेहरा आपण घाबरलेला भीतीखाली पाहिला तर आपल्याला वाईट वाटतं. ज्याला संवेदना आहेत त्यांना वाटतं. तो मोबाईल, जो मोबाईल मी दिलेला आहे त्याच्या भावाकडं, जो रिकवर केला आहे पोलिसांनी, कारण त्याच मोबाईलमधनं माझ्याकडे व्हिडिओ आलेला आहे जो रिकवर केला आहे. त्याकडे 2 मोबाईल होते. आता पोलीस असं म्हणू शकतात की दुसरा मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं, ठीक आहे. पण माझ्याकडं तानाजी करचेचा भाऊ दत्तात्रय करचेचं रेकॉर्डिंग आहे की त्यानं एक मोबाईल जो मी त्याला दिला होता तो मोबाईल डिवाइस पीने घेतलेला आहे आणि दुसरा तानाजी करचेचा मोबाईल घरी आहे. पोलीस काल त्याच्या घरी जाऊन आले, जाळाजडती घेऊन आले, नाटक केलं जाळाजडतीचं, पंचनाम्याचं किंवा तपासाचं. थोडी जरा मानवता, जरा थोडी कायद्याचं पालन जरा केलं पाहिजे. त्यांचा राग काय पोलिसांचा तानाजी करचेवरती. तर लोकमतला काही दिवसापूर्वी तो पत्रकार होता, तिथं काही त्याने भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केलं, त्याच्यामध्ये 3 API सस्पेंड आहेत. त्यातले 2 API मला खात्री आहे की ते निर्दोष आहेत, निष्पाप लोक आहेत. त्याच्यामध्ये तानाजी करचेचं समर्थन नाही करणार. किंवा जे नंतर DYSPच्या संदर्भामध्ये त्याने जे काही व्हिडिओ टाकला त्याची मला काय माहीत नाही. मी अजूनही व्हिडिओ पाहिला नाही त्या काय आहे तो त्याच्यामध्ये. पण त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मला माहिती मिळाली त्यावेळेस तानाजी करचेला मी सांगितलं की असं काही करू नको, भगतसिंग होऊ नको. इथली व्यवस्था इतक्या सहजासहजी तुम्हाला म्हणजे कायदा आणि संविधानाचं पालन होणार नाही ह्या व्यवस्थेकडनं. त्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. असं कोणाच्या विरोधामध्ये काही हे करत जाऊ नको. त्याने मला असं समजलं की त्याने काहीतरी अजितदादांच्या संदर्भामध्ये आका वगैरे शब्द वापरला, फोटो वगैरे टाकला होता. तेही त्याचंही समर्थन मी करणार नाही. तो मुद्दा काय आहे की राहुल मकरच पोलिसांना का पाहिजे? काहीच दोष नसताना गेल्या 25 वर्षामध्ये कुठल्याही पोलिसाने कर्मचाऱ्यानं त्याच्याकडं मोबाईल आहेत, मी त्यांना अधूनमधून फोन करत असतो. कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याने जर सांगितलं की राहुल मकरेनं एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला सोडण्यासाठी फोन केला किंवा एखादं चुकीचं काम करण्यासाठी सहकार्य मागितलं तर मी राजकीय सामाजिक जीवनातनं बाहेर जाईन. पण ज्यावेळेस कुठलाही प्रशासकीय अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल आणि संविधानाच्या विरोधामध्ये काम करत असेल त्यावेळेस
माझ्या बापानं सांगितलं, माझ्या महान पूर्वजांनी सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, त्याच्यामध्येही सांगितलं की न्यायाच्या समर्थनात, संविधानाच्या समर्थनात उभं राहायचं. न ती पुढं कोण आहे त्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. किती मोठा असला तरी आम्ही संविधानाच्या समर्थनात, न्यायाच्या, बंधुत्वाच्या, समतेच्या, स्वातंत्र्याच्या, व्यक्ती स्वातंत्र्याच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनातच राहणार. कुणी किती मोठा जहागीरदार असला, मुख्यमंत्री असला, गृहमंत्री असला, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. न्यायालयामध्ये प्रत्येक गोष्टीचा जबाब उत्तर द्यावी लागणार आहेत. आणि त्यावेळेस ह्या पोलिसांना गृहमंत्री फडणवीस वाचवणार किंवा कोणीही वाचवणार नाही. जर कुणाचा हस्तक म्हणून पोलीस काम करत असेल तर त्यांना कोणीही वाचवणार नाही. मला माहिती आहे की कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या प्रकरणानंतर माझ्यावरती वारंवार असे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ज्यावरती एक माझे आमदार फडणवीसांचा जवळचा माणूस PI बरोबर चर्चा करून पुढच्या रणनीती आखतो, त्यावरती मला खात्री आहे की त्याचा संबंध असेल, कारण दुसरं काहीच नाही. माझ्या बाबतीत असं सांगितलं गेलं की मी पोलिसांच्या बाबत काही पोलीस स्टेशनमध्ये बोललो. हा, नक्कीच जे बोललो ते बोललो. 15 वर्षापूर्वीची घटना आहे. आता ती कायद्यानुसार बी लिमिटेशन ॲक्टच्या बाहेर गेली आहे. ज्या पोलिसांनी माझ्या वडिलांना शिवीगाळ केली, माझ्या आईला शिवीगाळ केली, माझ्या बायकोच्या बाबतीत अपशब्द वापरले, त्याला मी तो पोलीस स्टेशनला असेल किंवा कुठं असेल किंवा कुठलाही नागरिक त्याला सोडणारच नाही. ड्रेसमधल्या पोलीस वर्दीतल्या गुंडांना शासन झालं पाहिजे. सगळेच पोलीस अधिकारी वाईट आहेत अजिबात नाही, असं होणार बी नाही. बहुतांश चांगले लोक आहेत, पण त्यांना व्यवस्थित काम करू दिलं जात नाही. आता माझ्यावर गुन्हा दाखल आहे. रिमांड रिपोर्टमध्ये मला आरोपी नंबर 2 केला आहे. मी कालही जाहीर केलं की स्टंटबाजी करू नका. मी याच्यापूर्वी ज्यावेळेस माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला 354 भंगाचा, त्यावेळेस मी ज्या ठिकाणी होतो घटनास्थळापासून अनेक म्हणजे किलोमीटर होतो, मी त्याचा CCTV फुटेज मी उपलब्ध म्हणजे जिथं उपस्थित आहे, घटनास्थळ आणि घटनेची वेळ याच्यापासून मी अंतरावर आहे. त्या वेळेला मी बाहेर आहे. CCTV फुटेज मी पोलीस स्टेशनला दिलं होतं. कुठलाही आरोप माझ्यावर आतापर्यंत सिद्ध होऊ शकलेला नाही आणि होणारही नाही. नंतर मला एक काल समजलं की काल पोलिसांनी एका फिर्यादीला फोन केला आणि सांगितलं की ते तू फिर्यादी दिली राहुल मकर विरोधात आणि आणखीन 2 विरोधात, तुला जबाब द्यायचा आहे. तो म्हणला आमची काहीच तक्रार नाही. हो, आमचे भाऊ किती लोक आहेत, आज ना उद्या त्यांना वाटलं असेल की मिटून घेतलं पाहिजे. मला माहीत नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांची काही तक्रार नाही माझ्या विरोधामध्ये किंवा कोणाच्याच विरोधामध्ये. पोलीस त्यांना धमकी देतात की तुम्ही तक्रार मागे घ्यायची नाही. अरे काय घडलंच नाही, उद्या केस चालली तर त्यात काही निघणारच नाही, निष्पन्नच होणार नाही. माझा कधी कोणाला फोन नाही कुठल्या गोष्टीचे पैसे मागायचे सोडावं. मी देतोय लाखो लोकांना रुपये. तुमची दाणत आहे का ती खंडणी मागायची वगैरे असलं काय आमच्यावर आरोप करताय? आम्ही आमच्या घरातल्या वस्तू घाण ठेवून लोकांना मदत करत असतो. तर ज्या वेळेस ती घटना घडली दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भामध्ये, त्यावेळेस मी बारामतीच्या कोर्टामध्ये पाऊण तास एका म्हणजे न्यायालयासमोर देशपांडे साहेबांसमोर आर्ग्युमेंट केले पाऊण तास त्या एका मॅटरमध्ये. आणि त्यावेळेस गुन्हा घडतो इंदापुरामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल होतोय. त्याचं फेसबुक लाईव्ह होतं.
तिथं काय गुन्हा घडलेला नाही, कालही काय गुन्हा घडलेला नाही, परवा म्हणजे काल परवा त्यातही माझा काही संबंध नाही. पण पोलीस मला त्रास द्यायचं कारण काय? काय माझी पोलीस दुश्मनी? कुठल्या चांगल्या अधिकाऱ्याला, कुठल्या एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला मी त्रास दिला? एकाही पोलीस कर्मचाऱ्याला मी कधीही कसलाही त्रास दिला नाही. हा, चुकीचा वागला, आता माझ्यावर जर एखादा खोटा गुन्हा दाखल करत असेल किंवा PI त्याच्या संदर्भात असेल, मग ते पूर्वीचे सारंगकर असतील किंवा आता हे कोकणे असतील किंवा आता DYSPचा आता रोल दिसतोय मला, राठोड साहेबांचा. आणि मी त्यांना कसं त्यांना मी काम करू देईन कायद्याच्या बाहेर जाऊन? त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणारच ना. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मी आतापर्यंत फक्त बुद्धाची करुणा, लहानपणी मी एका भिक्खूची सेवा केली, ती 3री 4थीला असताना. 60-65 वर्षाचा आजारी भिक्खू होता, त्याचं सेवा करायचो, त्याचं आजारपणाचं काम करायचो, त्याला औषध गोळ्या द्यायचो, त्याला त्या भिक्खूला जेवण द्यायचो. आम्हाला करुणा आमच्या महापुरुषांनी शिकवली, बुद्धांनी शिकवली. त्या करुणेपोटी मी बसलो अनेक प्रकरणामध्ये. पण आता ह्या प्रकरणामध्ये PI कोकणे, राठोड आणि ते रणदीप कोण असेल त्यांना बिलकुल सुट्टी नाही. ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाणार. आणि जर तुम्हाला अटक करायची असेल स्टंटबाजी करू नका. मी कधीही उपलब्ध आहे, 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही मला कधी हजर करा, कधी बोलवा पोलीस स्टेशनला, मी यायला तयार आहे. आमच्या काही वकील मित्रांचं म्हणणं आहे, म्हणजे सिनियर वकिलांचं म्हणणं आहे, मी त्यांचा आदर करतो की आपण अटकपूर्व जामीन घेऊ. बारच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं म्हणणं आहे अटकपूर्व जामीन घेऊ. ठीक आहे म्हणलं, माझी काही हरकत नाही. शेवटी मी त्या संघटनेचा एक घटक आहे. आणि कुठल्याही वकिलांना जर विचारलं बारामधल्या किंवा बारामती बारच्या, गेल्या 20 वर्षामध्ये कुठल्याही वकिलाच्या बरोबर माझा वाद नाही झाला, किंवा कुठल्या वकिलाला त्रास दिला आहे, कुठल्या व्यापाऱ्याला त्रास दिला आहे, कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला आहे विनाकारण, अशी कधी घटना घडली नाही माझ्याकडून. पण हे जे चालू आहे आता सध्याला, हे अत्यंत गंभीर आहे. माझी अजून पवारसाहेब आता दिल्लीमध्ये सेशन सुरू असेल, त्यामुळे तिकडे गेले असतील. ताई माझी परवा ताई त्यांच्याबरोबर, सुप्रिया त्यांच्याबरोबर 2 तास मिटिंग झाली. आम्ही अनेक कार्यकर्ते बरोबर होतो. ताई आजपासून दिल्लीमध्ये अधिवेशनाला आहेत. आमचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजसिंग पाटील यांना मी रात्री कल्पना दिली. बारच्या काही सदस्यांना मगाशी जाऊन मी कल्पना दिली. तर आमचे सिनियर वकील मंडळी जे आहे, किंवा आम्ही सगळे मिळून त्या संदर्भात निर्णय घेऊ. जो काही वकील मंडळी निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पण पोलिसांना जर मला अटक करायची असेल तर त्यांनी असं 30-40 पोलीस घेऊन येणं, ते स्टंटबाजी करणं, आम्ही कसा अटक केला, जसं तानाजी करचेला कोर्टातून पोलिसला नेलं किंवा पोलीस स्टेशनवरून कोर्टात आणलं, चालत रस्त्यात 30-40 पोलीस घेऊन. मी आणखीन सांगतो की तानाजी करचेच्या प्रत्येक मताशी मी सहमत नाही, किंवा त्याच्या मेथडशी मी सहमत नाही, त्याच्या भावनेशी मी सहमत असेन की करप्शन संपलं पाहिजे, संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे, कायद्याचं राज्य आलं पाहिजे, ह्या त्याच्या भावनेशी मी सहमत असेल, त्याच्या मेथडशी मी सहमत नसेल. पण विनाकारण जे चालू आहे प्रकार, तो एकदम चुकीचा. जे काही आता बीडला काय झालं तुम्ही पाहिलं, पोलीस बीड काय नेत आहेत आरोपीला, पोलिसांचे आणि वाल्मिक कराडचे संबंध कसे आहेत, सगळं आपण पाहिलं. वाल्मिक कराड पोलिसांना पुण्यामध्ये शरण कसा आला, कोणाच्या गाडीत गेला, आपण सगळं पाहिलं. पोलिसांचं जे कृत्य आहे ना, त्या काही हे नासके काहीच जण आहेत ह्याच्यामध्ये, सगळं पोलीस डिपार्टमेंटमधनं होते. परभणीला सूर्यवंशी नावा या तरुणाला, वकिली करत असलेल्या तरुणाला, शिक्षण घेत असलेल्या तरुणाला पोलिसांनी त्याची हत्या केली. आणि गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत सांगतात मेडिकल रिपोर्ट आहे. अरे मेडिकल रिपोर्टला तुझ्या बापाने चॅलेंज केलं होतं का?
कोणीच करत नाही रिपोर्ट. जगातलं कुठलं न्यायालयही चॅलेंज करत नाही मेडिकल रिपोर्टला. रिपोर्ट काय, त्याला मारहाण झाली, त्या शॉकमध्ये त्याला मृत्यू झाला. खोटी माहिती राव तुम्ही विधानसभेमध्ये 14 कोटी लोकांना देत आहे. देवेंद्रजी, जनाची नाही मनाची वाटली पाहिजे. तसंच इथं बी इंदापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये काही अधिकारी पोलीस आहेत, जरा त्यांना आवरा. भीती काही सांगितलं, मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते की माझ्याकडून कुठलं अपकृत्य नाही झालं पाहिजे, माझ्याकडनं कुठलं बेकायदेशीर कृत्य नाही झालं पाहिजे, माझ्याकडनं कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे. समाजाच्या विरोधामध्ये माझ्याकडनं कृत्य होणं म्हणजे ते मी पाप समजतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पाप ते परपीडा पुण्य परोपकार. लोकांना त्रास देणं पाप आहे, लोकांना मदत करणं, लोकांना सहकार्य करणं, लोकांच्यावर बंधुभाव होणं हे पुण्य आहे. आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विंचू पिंडीवर बसला देवपूजना चाले त्याला, तिथं पायजऱ्याचं काम व्हावं अधमाशी अधम. विंचू पिंडीवर बसला, मग त्याला कसं काय मारायचं, पिंडीला लागेल की, ते पायजऱ्याचं काम आहे, चप्पलाचं काम आहे. आताची चप्पल काय, कायदा, संविधान, पेन, कागद. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेस लोकशाही नव्हती. तुकाराम महाराजांनी त्यावेळेस आम्हाला सांगून गेले. आजची आमची हातेरं काय, पेन आहे, कागद आहे, कायदा आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. माझं निवेदन मी संपवतो. माजी आमदाराचा उल्लेख केला, कोण असू शकतो? नाही, मी ते सांगेन. पी आय कोकणेंना माहिती आहे त्यांनी कुठल्या आमदाराला 29 तारखेला सकाळी फोन केला त्यांच्या केबिनमधून, माझ्या आमदाराला. इकडे जे उपस्थित लोक होते त्यांना माहिती आहे कोण कोण उपस्थित. तुमच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्ही वारंवार पत्रकारांना मदत करता, याचा राग मनात धरून तर पोलिसांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला. पत्रकारच नाही, मी मागाशी सांगितलं, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 25 वर्षात किंवा माझ्या वडील रत्नाकर मखरे तात्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या घरी जो आला कोणी, तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, BJP असेल, कुठल्याही RPI वंचित कुठल्याही कार्यकर्ता असेल, पत्रकार असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांना आम्ही मदतच केली आहे. पत्रकार म्हणूनच नाही असं नाही. खरं तर तुम्ही ही भूमिका पत्रकारांच्या विरोधात जी काही आज पोलिसांनी केलं त्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला पाहिजे. निपक्षपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी पोलिसांकडून होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. ज्यावेळेस कुठलाही स्तंभ एखादा लोकशाहीचा त्याच्यावर दबाव आणला जातो, त्याला निष्प्रभ केलं जातं, त्यांना त्रास दिला जातो, त्याचा अर्थ लोकशाहीची हत्या आहे. फक्त एखाद्या पत्रकाराला त्रास देणं, त्यावर खोटा गुन्हा दाखल करणं हा विषय इथं येत नाही. फक्त हा मर्यादित विषय नाही एवढा. तर लोकशाहीमध्ये जे 4 स्तंभ आहेत त्यातल्या कुठल्याही स्तंभाच्या संदर्भामध्ये असं काही असंविधानिक कृत्य झालं तर ती लोकशाहीची हत्या आहे. आता पत्रकारांच्या संदर्भात जर असं व्यवहार होत असेल तर पत्रकारांनी ज्यादा नॅशनल मीडियाची बातमी आहे, राष्ट्रीय पत्रकाराची किंवा मेनस्ट्रीम मीडियाची बातमी आहे. तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहात. एवढ्या मोठ्या पक्षाचे तर तुम्ही तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कानावरती ही गोष्ट घातली. मी त्यांना व्हॉट्सअपला जे माझ्या कालचा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ ते लिंक पाठवलेले आहेत, त्यांनी अजून पाहिलेलं नाहीत. मी सकाळी 5 वाजता पुण्यावर आलो, 8 वाजता उठलो, नंतर बरेच फोन बऱ्याच गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे मला अजून त्यांच्यावर संपर्क करता आला नाही. परंतु मी जे तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी त्यांच्यावर रात्री बोलून त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या लोकांच्या नेत्यांच्या कानावर घाला
शेवटी मी तालुक्यामध्ये जे सगळे नेते आहेत त्यांना मी ज्युनियर आहे. जरी मी प्रवक्ता असलो राज्याचा किंवा सेक्रेटरी तरी माझ्या वडिलांच्या बरोबर ह्या लोकांनी काम केलं आहे. म्हणजे ते सिंग पाटील असतील किंवा सगळे नेते असतील तालुक्यातले कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यामुळे माझ्या मते त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. रिस्पेक्ट असल्यामुळे मी त्या अगोदर त्यांच्या कानावर घालणार आणि त्यांना ती जे काही चेन आहे किंवा जे प्रोटोकॉल आहे नसतं त्यांना सांगितलं की तुम्ही घाला. मी तर बोलणारच आहे. मागच्या काही कालावधीमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावेळेस पूर्ण वकील संघटना रस्त्यावरती उतरलेल्या होत्या. यावेळेस तसं काय होणार आहे का? आज दुपारी आता किती वाजले? 2 वाजले. आता एक 10-15 मिनिटांनी एक वकिलांची मिटिंग आहे अशी मला माहिती मिळालेली आहे. आता हे वारंवार मोर्चे बंद हे करून उपयोग नाही. आता ॲक्शन घेतली पाहिजे, कायदेशीर ॲक्शन घेतली पाहिजे, हायकोर्टामध्ये न्यायालयामध्ये गेलं पाहिजे. वकिलांचं काही म्हणणं आहे सगळ्यांचं, त्यानुसार पुढचं आम्ही करू. मग त्यांचं जे काही मला सूचना येतील, मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे मी करेन त्या पुढच्या गोष्टी. मागच्या काही कालावधीमध्ये आणून दिला गेला होता पोलीस अधिकाऱ्यांनी का तुम्ही उचलून घेतला होता? नेमकं काय? सॉरी, मोबाईल नेमका पोलीस स्टेशनमध्ये तानाजी करचेचा तुम्हाला आणून दिला गेला होता का तुम्ही जाऊन घेतला? नेमकं काय? पोलिसांच्या समोर तानाजी करचेंनं कर्मचारी API मोहिते होते, अनेक पोलीस 3-4 कर्मचारी त्याच्या समोर मी त्याने माझ्याकडे मोबाईल दिला. हेही CCTV फुटेजमध्ये आहे. रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलं की CCTV फुटेजमध्ये मी मोबाईल घेऊन गेलो. अरे पोलीस तिथं आहेत रे, पोलिसाच्या समोर त्याने मला दिला. मी त्याला म्हणलं ठीक आहे. तुम्ही विचारलं पण होतं पोलिसांना की हा मोबाईल साहेब घेऊन जाऊ का? त्यावेळेस मोहिते साहेब म्हणले होते तुम्हाला की हा मोबाईल तुम्ही घेऊन जावा आणि गाडी पण घेऊन जावा म्हणून. बरोबर आहे. पोलिसांना विचारून मोबाईल घेतलाय मी. आता त्यांना आरोपी करायचं का त्या पोलिसांना? बरं, मोबाईलचा संबंध काय गुन्ह्यामध्ये? मुद्दा काय की मोबाईल संबंध काय? गुन्ह्यामध्ये मुद्देमाल पाहिजे. मग काय केलं मोबाईलने? काय त्याचं अश्लील चित्रीकरण केलं कुणाचं आणि ते त्यांना पोलिसांना पाहिजे होतं. त्यामध्ये काय असे महत्त्वाचे पुरावे आहेत जे कुठल्या गुन्ह्यामध्ये पाहिजेत म्हणून ते पोलिसांना पाहिजे. मोबाईलचा संबंध काय? मोबाईलने गुन्हा काय केला आहे? मोबाईलने शूटिंग केलं आणि जे कायद्यानं मान्य आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, करू शकता पब्लिक प्लेसला. पोलीस स्टेशन पब्लिक प्लेस आहे. पोलिसांच्या समोर पोलिसांना विचारूनच मोबाईल घेतला होता मी. मला जेवढं आठवते तेवढं सांगतो मी. मागच्या काही दिवसापूर्वी अमित शहा यांचा पुतळा बस स्टँडच्या समोर आपण जाळलेला होता. त्यावेळेस एक आपण वक्तव्य केलं होतं की मी या PIचं काळं तोंड पाहायला जात नाही. त्याचा राग धरून तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला नाही? तुम्हाला एक सांगू का, आता त्या संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल आहे. काही किरकोळ गुन्हा दाखल आहे. आता आम्ही कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते, माझ्या वडील ह्यापेक्षा भयंकर बोलले असते. तुम्ही ऐकलेत ती भाषा. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आता माझं बी तोंड काळच आहे की मी तरी कुठं गोरा आहे. आम्ही दोघं समानच आहे रंगाने. ते मला काळा म्हणू शकतात, मी त्यांना काळा म्हणू शकतो. काय गोडकी दत्ता, जरा आपण तर जरा पण तो चुकीचा माणूस आहे. बस का? ओके.